मी नुकतीच 10वीची परीक्षा दिली होती. ते दिवस सुट्टीचे असल्यामुळे माझे 2 मित्र सुट्टीत मजा करण्यासाठीच गावी आले होते, अक्षय आणि सुमित. त्यांपैकी अक्षय हा माझ्यापेक्षा 1 वर्षाने मोठा होता, तर सुमित हा 5 वर्षांनी मोठा असून तो मजबूत बांध्याचा होता. ते गावी आल्या आल्या पहिले माझ्या घरी मला भेटायला आले. मी त्यांना त्या रात्री माझ्याच घरी राहायला सांगितले, कारण आम्ही पार्टी करायचा बेत आखला होता म्हणून. त्या दिवशी रविवार होता आणि माझे खास मित्र घरी आले होते, म्हणून मी घरी चिकन करायला सांगितले. आम्ही सर्वांनी जेवण आटोपले. सर्वांचे जेवण होईपर्यंत साधारण रात्रीचे 10:30 वाजले होते. आमचे घर मोठे असल्यामुळे आम्ही वलेत झोपायची तयारी केली. अंथरूण वगैरे घालून झाल्यावर आम्ही गप्पा गोष्टी करत बसलो होतो. गप्पा गोष्टी करता करता आमचा बियर पिण्याचा मूड झाला. बियरचे दुकान तसे जवळच होते. मी माझी बाईक काढली. आम्ही तिघेही बसलो आणि थेट बियरच्या दुकानात गेलो. आम्ही प्रत्येकी 2-2 बियर घेतल्या. सोबत उकडलेले चणे, वेफर्स घेऊन आम्ही घराच्या दिशेने निघालो. आमच्या घराच्या जवळच एक शेतमळा होता. आम्ही तिघांनी पण तिथेच बियर पिण्याचे ठरवले. आम्ही सर्व सामान घेऊन मळ्यात गेलो आणि एक चांगली जागा शोधून तेथे प्यायला बसलो. एव्हाना रात्रीचे 11:30 वाजले होते. मळ्यात सगळीकडे चांदणे पडले होते. सर्वत्रच भयान शांतता पसरलेली होती. आम्ही लगेचच बियर उघडून एक एक घोट मारला. वा, काय मजा येत होती बियर प्यायला. आम्ही मस्तपैकी गप्पा गोष्टी करत बियर ढकलत होतो. मळ्यात मस्त वारा सुटला होता, त्यामुळे उन्हाळ्याचे दिवस असून पण उकाडा जाणवत नव्हता. हळूहळू बाटलीमधली बियर संपू लागली होती आणि अगदी तशीच आम्हाला हळूहळू नशा चढत होती. मला तशी बियर प्यायची सवय असल्यामुळे मला तेवढी नशा झाली नव्हती, पण अक्षय मात्र फुल टल्ली झाला होता. आमच्या गप्पा गोष्टी चालू असतानाच मी मध्येच भूतांचा विषय काढला. तेही मला भूतांच्या गोष्टी सांगण्याचा आग्रह करू लागले. आमचे गाव तसे पाहायला गेल्यास भूताखेतांनीच भरलेले आहे. आमच्या गावी भरपूर वाईट जागा म्हणजेच भूतांची वास्तव्य असलेल्या जागा आहेत. तसे म्हणायला गेलात तर माझे गाव एक हॉन्टेड प्लेसच आहे. मी त्यांना आता भूतांबद्दल सांगू लागलो. तसं बघायला गेलात तर आमच्यामध्ये भित्रा असा कोणीच नव्हता. सुमितचा तर भूतप्रेत यांच्यासारख्या गोष्टीवर अजिबातच विश्वास नव्हता. तरी पण उत्सुकतेपायी तो ऐकत होता आणि तेही एकदम मन लावून. मी त्यांना आमच्या घराजवळच असलेल्या एका जागेबद्दल सांगण्यास सुरुवात केली. तिथे एका बाईचा वास आहे. तसे बघायला गेलात तर ती जागा माझ्या घरापासून 15 मिनिटांच्या अंतरावर आहे. तर मी त्यांना त्या जागी राहणाऱ्या त्या बाईविषयी सांगू लागलो. तिचे ज्या जागी वास्तव्य आहे त्या जागी एक पिंपळाचे भले मोठे झाड आहे आणि बाजूलाच बसण्यासाठी एक कट्टा आहे, ज्याला आम्ही मूस म्हणतो. मी त्यांना सांगितले की ती जागा एकदम भयावह आहे. त्या जागी एका बाईच्या आत्म्याचा वावर आहे आणि तोही खूप वर्षांपासून. पौर्णिमा असो की अमावस्या, ती बाई कधी पण दिसते. तिने अनेक लोकांना त्रास दिला आहे. त्या रस्त्यावरून जाणाऱ्या वाटसरूंना ती बाई हमखास दिसतेच दिसते किंवा झपाटते तरी. मी जे सांगत होतो ते अक्षय याला पटत होते, पण सुमित याला पटत नव्हते. त्याने सरळ सरळ तू पकवत आहेस मला, असे मला म्हणाला. मी मग त्याला त्या बाईचा एक किस्सा सांगितला. खूप वर्षांपूर्वी त्याच रस्त्यावरून एक जोडपे जात होते. त्यावेळी साधारणतः रात्रीचे 1 वाजले होते. ते जोडपे बाईकवरून आपल्या घरी जात होते. तर झाले असे, जो बाईक चालवत होता त्याला त्या जागी पांढरी साडी नेसलेली बाई दिसली. ती बाई रस्त्याच्या कडेला त्याच पिंपळाच्या झाडाखाली उभी होती आणि हात दाखवत होती. त्या बाईक चालवणाऱ्याला कळून चुकले की हे नक्कीच भूत आहे आणि आता आपले काही खरे नाही. तो त्या बाईच्या साधारण 10 मीटरच्या अंतरावर होता की अचानकच त्या बाईने लिफ्टसाठी जो हात पुढे केला होता तो हळूहळू लांब होत होता. त्या माणसाची बायको त्याच्या पाठीमागे बसलेली होती. त्यामुळे त्या माणसाने मागे परत न फिरण्याचा निर्णय घेतला आणि बाईकचा स्पीड वाढवला.
इथे तर त्या बाईचा हात लांबच लांब होत चालला होता. आता तर त्याची बाईक त्या बाईच्या एकदम जवळ आली होती. अचानकच त्या बाईचा हात एकदमच लांब झाला आणि तिने बाईकच्या मागे बसलेल्या त्या माणसाच्या बायकोचे सरळ केसच पकडले. तिचे केस पकडून तिला पाठीमागे ओढले. ओढता क्षणी त्याची बायको पाठीमागच्या रस्त्यावर खूप जोरात आदळली आणि तिचे डोके फुटून जागच्या जागी ती मेली. त्या माणसाचाही आता बाईकवरचा ताबा सुटून गंभीररित्या अपघात झाला. त्या माणसाच्या पण डोक्याला इजा होऊन तो तिथेच बेशुद्ध पडला. त्याला नंतर दवाखान्यात नेण्यात आले. कोणी नेले, कधी नेले, कसे नेले याबद्दल काहीच माहिती नाही. त्याचे यशस्वीपणे ऑपरेशन झाले आणि त्याला नवीन जीवनदान मिळाले. पण त्या घटनेमुळे तो आपल्या अर्धांगिनीला म्हणजेच आपल्या बायकोला कायमचा गमावून बसला होता. ही गोष्ट जेव्हा मी अक्षय आणि सुमितला सांगितली तेव्हा अक्षय त्या जागी जाण्यासाठी फार उत्सुक झाला. मला आताच्या आत्ता त्या जागेवर घेऊन चल असा तगादाच त्याने माझ्या मागे लावला होता. मी त्याला सांगितले की आता ह्यावेळी त्या जागी जाणे धोकादायक आहे आणि तुमची सर्व जबाबदारी माझ्यावर आहे. तुम्हाला त्या जागी नाही घेऊन जाऊ शकत. हे ऐकताच सुमित जोरजोरात हसू लागला. सुमित मला बोलला की तू जे काही आता सांगितलेस ते जर खरे आहे तर मला त्या जागी घेऊन चल आणि तेही आत्ताच्या आत्ताच. माझ्याकडे तो हट्टच धरू लागला. मी खूप आढेवेढे घेऊन शेवटी त्या जागी त्यांना नेण्यास तयार झालो. त्यावेळी रात्रीचा जवळपास 1 वाजला होता. मी माझी बाईक घरीच ठेवून आलो होतो. बाईकने जायचे ठरवले असते तर बाईकच्या आवाजाने घरातील सर्व मंडळी जागी झाली असती. म्हणून आम्ही तिथे जाण्यासाठी चालतच निघालो. मी रस्त्यावरून जाता जाता घरावर एक ओझरती नजर टाकली. आम्ही आमच्या घराजवळून गुपचूप निघालो. बियरची नशा अजून थोडीफार होतीच म्हणून मला तशी भीती वाटत नव्हती. आता आम्ही चालत चालत मेन रस्त्यावर पोहोचलो होतो. कुत्रे आमच्याकडे बघून जोरजोरात भुंकत होते. त्यांच्या भुंकण्याच्या कर्कश आवाजामुळे माझे काळीज अजून जोरजोरात धडधडू लागले. भीती तर मनातून खूप वाटत होती. पण सुमित काही केल्या ऐकणार नव्हता. तसा तो होताच धीट. अक्षयचा स्वभाव जवळजवळ माझ्या स्वभावाशी मिळता जुळता होता. त्याला पण भीती वाटत होती म्हणून तो माझा हात धरून चालला होता. पण सुमित मात्र बिनधास्त चालत होता. आमच्यासोबत आता काय घडणार आहे ह्याची त्यालाच काय, पण आम्हाला पण पुसटची कल्पनासुद्धा नव्हती. आम्ही जाणून बुजून मृत्यूच्या दाढेत पाय ठेवायला जात होतो. म्हणतात ना, वेळ आली की मती बिघडते आणि बुद्धी भ्रष्ट होते. तशीच आमची बुद्धी भ्रष्ट झाली होती. मला आता जाम भीती वाटत होती आणि स्वतःचा राग देखील येत होता. काय गरज होती मला भूताचा विषय काढायची? आता पुढे नक्की काय घडणार, काय होणार असे असंख्य प्रश्न माझ्या मनाला भेडसावत होते. आम्ही रस्त्यावरून चालतच होतो. त्या जागेवर पोहोचायला आम्हाला अजून 5 मिनिटे तरी लागणार होती. रस्त्यावर चिटपाखरू देखील नव्हते. आम्ही तसेच त्या भयान अंधारात पुढे पुढे चालत होतो. माझ्या मनात अजूनही विचारांचा कल्लोळ चालूच होता. एव्हाना ते पिंपळाचे झाड लांबूनच दिसू लागले. मी सुमितला सांगितले की तू ते झाड इथूनच बघ, मला खूप भीती वाटत आहे. पण तो माझे काही ऐकून घेतच नव्हता. त्याला बघायचेच होते की पिंपळाच्या झाडाखाली नक्की कोण आहे ते. तो मला बोलू लागला, मी असताना तू कशाला घाबरतोस? मी कोणाच्या बापालाही घाबरत नाही. हे ऐकून अक्षयने लगेचच पैज लावून टाकली की तू जर कोणाला घाबरत नाहीस ना तर तू एकटा त्या पिंपळाच्या झाडाजवळ जा आणि त्याच्या पारावर निदान 2 मिनिटे तरी बसून ये. जर तू असे केलेस तर लगेचच मी तुला 500 रुपये देईन. हे ऐकून सुमित जाम खुश झाला आणि लगेचच सुमित एकटाच त्या झाडाच्या दिशेने चालत जात होता. मी आणि अक्षय मात्र तिथेच थांबलो. एव्हाना सुमित झाडाजवळ पोहोचला देखील होता. तिथले एवढे काही स्पष्ट दिसत नव्हते. फक्त सुमितची अस्पष्ट अशी काळी सावली दिसत होती. तो नेमका तिथे उभा राहून काय करत होता हे काही कळायला मार्ग नव्हता. इथे मी भीतीने खूप घामाघूम झालो होतो.
कारण मी त्या भूताचे बरेचसे किस्से ऐकले होते. त्या बाईच्या भूताने आतापर्यंत बऱ्याच जणांना त्रास दिला होता. त्यामुळे मला 100% खात्री होती की सुमित बरोबर पण नक्कीच काहीतरी विपरीत घडणार. पण तसे काही वाईट घडू नये म्हणून मी मनोमनी देवाकडे प्रार्थना करत होतो. आम्ही सुमितच्या येण्याची वाट बघत होतो. सुमित त्या झाडाखाली काय करत आहे हे काहीच दिसत नव्हते. एवढ्यात सुमितला यायला पाहिजे होतं, पण तो येण्याची काहीच चिन्हे दिसत नव्हती. 15 मिनिटांच्या वर वेळ होऊन गेली होती. इतक्यातच त्याची काही हालचाल होताना दिसली. त्याची आकृती हळूहळू मोठी होत होती. तो आमच्या दिशेने येत होता. तो आमच्या जवळ आला, मोठमोठ्याने हसू लागला आणि म्हणू लागला की मी पैज जिंकलो. चला आता मला माझे बक्षीस द्या. तो बोलत असताना मला त्याच्या वागण्यातील फरक स्पष्टपणे जाणवत होता. तो एकदम विक्षिप्तपणे हसत होता. त्याचे हसणे एकदम असुरी प्रकारचे वाटत होते. त्याच्या नजरेत एक प्रकारची क्रूर भावना दिसून येत होती. हा जो आता आलेला होता तो अगोदरचा सुमित नव्हता. नक्कीच त्याच्याबरोबर काहीतरी वाईट घडले होते हे कळायला मला वेळ नाही लागला. त्याने ठरल्याप्रमाणे अक्षयकडे 500 रुपये मागितले, पण अक्षयने त्याला पैसे देणार नाही असे मस्करीमध्ये बोलला. हे ऐकताच त्याला खूप राग आला आणि तो मोठमोठ्याने हसू लागला. त्याचे डोके आता लाल भडक दिसत होते. तो बोलला, चालेल, तुम्ही मला माझे पैसे देत नसाल तर मी आता तुम्हालाच घेऊन जाते. असे म्हणत त्याने जवळच्या कुंपणातला एक बांबू काढला आणि काही कळायच्या आतच त्याने त्या बांबूने अक्षयच्या मांडीवर जोरात प्रहार केला. प्रहार एवढा जोरदार होता की अक्षय खालीच कोसळला. मी समजलो होतो की त्याला भूताने झपाटले आहे. मला त्यावेळी काहीच कळत नव्हते की आता काय करू आणि काय नको ते. माझे डोके अगदीच सुन्न झाले होते. मी अक्षयला उचलण्याचा प्रयत्न करतच होतो. एवढ्यातच सुमितने माझ्यावर पण प्रहार करण्याचा प्रयत्न केला. त्याने मला मारण्यासाठी बांबू उचलला, पण मी त्याचा तो वार चुकवला. तरीही त्याचा तो वार माझ्या हाताला लागलाच. मी लगेचच रस्त्यावरची धूळ उचलली आणि सुमितच्या डोळ्यात फेकली. आता त्याला काही दिसत नव्हते, तरी पण तो म्हणत होता की मी आज तुम्हा दोघांना मारून टाकणार, सोडणार नाही तुम्हा दोघांना. त्याचा तो आवाज आता एखाद्या बाईप्रमाणे येत होता. आम्ही आता दोघेही सर्व शक्तीनिशी पळत होतो. आमच्या दोघांचीही आता मागे येऊन पाहण्याची हिंमत पण होत नव्हती. आम्ही तसेच कसेबसे धावत घरी आलो आणि दरवाजा उघडून लगेचच अंथरुणावर झोपलो. घरात आतल्या खोलीत सर्वजण झोपले होते. आम्ही दोघेही काही बोलण्याच्याही मनस्थितीत नव्हतो. काही केल्या आमच्या काळजाचे ठोके काही कमी होत नव्हते. ठोके स्पष्टपणे ऐकू येत होते. अक्षयच्या पायातून रक्त पण येत होते. माझ्या पण हातातून थोडेफार रक्त वाहत होते. पण भीतीपोटी आमच्या वेदना कुठल्या कुठे पळून गेल्या होत्या. त्या क्षणी आम्हाला कुठल्याच वेदना जाणवत नव्हत्या. जाणवत होती ती फक्त भीती. डोळ्यासमोर तो सुमितचा भयानक चेहरा फक्त दिसत होता आणि कानात गुंजत होता तो फक्त मारून टाकण्याचा तो विचित्र बाईसमान आवाज. मनात विचारचक्र चालू होते. फक्त सुमितचाच विचार मनात येत होता. काय झाले असणार त्याचे? असल्या प्रश्नांनी मला तर अगदी भेडसावून सोडले होते. मी प्रथमच असा अनुभव घेतला होता. मला मनापासून सुमितची मदत करण्यासाठी तिथे पुन्हा जावे असे वाटत होते, पण भीतीमुळे माझे हातपायच गळून पडले होते. शरीरात त्राणच उरले नव्हते. घामाने पूर्ण शरीर ओलेचिंब झाले होते. मी चादर डोक्यावर घेऊन झोपलो होतो. चादर डोक्यावरून काढून बाहेर बघण्याची हिंमत पण माझी होत नव्हती. पण सुमित माझा मित्र होता. काही केल्या मला त्याला वाचवायचे होते. मला सुमितची मदत करायला जायला पाहिजेच होतं. मी माझ्या मनात विचार पक्का केला की आज काही होऊ दे, मी माझ्या मित्राला सुमितला मृत्यूच्या दाढेतून सोडवून आणणारच. देवाकडे मी प्रार्थना केली की माझ्या सुमितला त्या भूतापासून वाचव आणि पूर्ण ताकदीनिशी मी माझ्या तोंडावरील चादर बाजूला केली आणि अक्षयला उठवले. तोही जागाच होता. मी हे सर्व सांगून सुमितला आणण्यासाठी अक्षयला घेऊन घराबाहेर पडलो. किती वाजले होते आम्हाला पण माहिती नव्हते. मी देवाचे नाव घेऊन माझी बाईक काढली
आणि सुमितला आणण्यासाठी आम्ही घराबाहेर पडलो. आम्ही पुन्हा यमराजाकडे स्वतःहून निघालो होतो, पण याची मला पर्वा नव्हती. माझे डोळे फक्त सुमितलाच शोधत होते. आम्ही आता त्या झाडाजवळ पोहोचणार की इतक्यातच मला सुमित बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर पडलेला आढळून आला. मी तिथेच बाईक लावली, पण त्याच्याजवळ जाण्याची हिंमत होत नव्हती. शेवटी मी त्याच्या जवळ गेलो आणि नक्की तो बेशुद्धच आहे ना याची खात्री करून घेतली. त्याचा श्वास चालू होता आणि नाडीचे ठोकेही चालू होते. आम्ही दोघांनी त्याला कसेबसे उचलून बाईकवर बसवले आणि त्याच अवस्थेत त्याला घरी आणले. त्याला घरी आणून कसेबसे अंथरुणावर झोपवले. मला आणि अक्षयला काही केला झोप येत नव्हती. पहाटेच्या सुमारास थोडीशी डुलकी लागली आणि उठलो तो थेट सकाळी 10 वाजताच. उठून बघितले तर बाजूला फक्त अक्षयच झोपला होता. मला अचानकच काल घडलेल्या घटनेविषयी आठवले. मला पुन्हा काही सुचेनासे झाले. काल रात्री माझ्यासोबत हे सर्व घडले यावर अजूनही विश्वास बसतच नव्हता. मला ते एक वाईट पडलेले स्वप्न वाटत होते. पण जसे माझे लक्ष हाताला झालेल्या त्या जखमांकडे गेले तसं मला कळाले की ते स्वप्न नसून खरंच आहे. मी काहीसा विचार केला आणि अक्षयला पण उठवले. आळस देत तोही जागा झाला. आम्ही दोघेही एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघत बसलो आणि नंतर आम्ही सुमितकडे जाण्याचा निर्णय घेतला. सुमित आपल्या मामाकडे राहायला आला होता. त्याचे घर तसे जवळच होते. आम्ही लगेचच तयारी केली आणि सुमितकडे जाण्यासाठी निघालो. आम्ही सुमितच्या घरी पोहोचलो. तो तयारी करून माझ्याच घरी यायला निघाला होता. आम्ही त्याला घेऊन गार्डनमध्ये गेलो, कारण काल त्याच्यासोबत काय काय घडले होते ते सर्व मला जाणून घ्यायचे होते. आम्ही काही वेळातच गार्डनमध्ये पोहोचलो. आम्ही सर्व बेंचवर बसलो आणि त्याला काल घडलेल्या घटनेविषयी विचारले, पण त्याला काल काय घडले हेच आठवत नव्हते. मी त्याला जरा नीट आठवायला सांगितले. त्याने थोडा त्याच्या मेंदूवर ताण दिला आणि त्याने आम्हाला सांगितले की जेव्हा तो त्या पिंपळाच्या झाडाजवळ पोहोचला त्याच्या आसपास कोणीतरी आहे असा त्याला भास होऊ लागला. अचानकच त्याला कोणा बाईच्या हसण्याचा आवाज येऊ लागला, पण त्याला आजूबाजूला कोणी दिसत नव्हते. तो हसण्याचा आवाज एकदमच भयानक वाटू लागला. त्यानंतर तो हसण्याचा आवाज अचानकच रडण्यामध्ये रूपांतरित झाला. तो आवाज एवढा भयंकर होता की त्या आवाजाने सुमितच्या काळजाला चिरूनच टाकले. एवढ्या धीटपणे वागणाऱ्या या सुमितचा धीटपणा कुठल्या कुठे पळून गेला होता. आता त्याचे हातपाय थरथरू लागले होते. थंड वारा सुटलेला असतानाही तो घामाने पूर्ण न्हाऊन गेला होता. त्याचे शरीर एकदम थंड पडले होते. तरी पण तो तशाच अवस्थेत कोण आहे तिथे असे विचारत होता. पण तो रडण्याचा आवाज काही केला थांबत नव्हता. त्याच्या आजूबाजूला पण कोणी दिसत नव्हते. तो आवाज वाढतच चालला होता. त्याला फक्त आपल्या भोवती कोणीतरी आहे असा भास होत होता. सुमितला आता कळून चुकले होते की तो आता एका पिशाच्याच्या तावडीत सापडला होता, ज्यातून त्याची सुटका होणे शक्य नव्हते. तो तिथून पळायचा प्रयत्न करत होता, पण त्याला कोणीतरी अडवत होते. अशी कोणती तरी शक्ती होती की जी त्याला ती हालायला पण देत नव्हती. तो तेथून पळ काढण्याचा खूप प्रयत्न करत होता, पण तो काही केल्या तिथून हलत नव्हता. त्याची सर्व शक्ती व्यर्थ जात होती. 4 जणांना भारी पडेल असा मुलगा आज साधा जागेवरूनही त्याला त्याचा पाय देखील उचलता येत नव्हता. तो कर्णकर्कश आवाज वाढतच चालला होता. आता त्याचे कान फुटायची पाळी आली होती आणि त्यानंतर जे काही घडले ते त्याच्यासाठी तर खूपच भयंकर होते. त्याला आपल्या पाठीमागे कोणीतरी आहे असे वाटले, म्हणून त्याने मागे येऊन पाहिले तर त्याच्या पाठीमागे पांढऱ्या साडीत एक बाई उभी होती. तिचे केस मोकळे सोडलेले होते. तिच्या चेहऱ्यावर जागोजागी जखमा झाल्या होत्या. चेहरा पूर्णपणे पांढरा फटक पडला होता. ठिकठिकाणी साडी फाटलेली होती. डोक्यातून रक्त वाहत होते. तिचे डोळे एकदमच लाल लाल होते. एकूणच तिचे रूप हादरवून टाकणारे होते. ती हळूहळू सुमितच्या दिशेने येत होती. त्यानंतर पुढे काय घडले ते सुमितला काहीच आठवत नव्हते. त्यावेळी नेमके भूताने त्याच्यावर झडप घातली होती. तो बेशुद्ध पडला होता. त्याला त्या भूताने आपल्या वशमध्ये केले होते.
बस एवढेच सुमितला माहिती होते. त्यानंतर जे काही घडले ते मी त्याला सविस्तरपणे सांगितले. ते सर्व ऐकून तर त्याची हवाच टाईट झाली. त्याने माझे ऐकले असते तर आज ही वेळ झाली नसती. त्याने नंतर त्याबद्दल माझी माफी पण मागितली. नंतर मी त्याला घेऊन जवळच्याच एका गावातल्या साधूबाबांकडे घेऊन गेलो. त्यांनी सर्व प्रकार काय आहे ते ओळखले. उतारा करून त्यांनी एक धागा गळ्यात बांधायला दिला. तेव्हापासून त्याला भूतांपासून कसलाच त्रास झाला नाही. आता त्याचे लग्न पण झाले आहे. कधी कधी तो गावी येतो आणि ती जुनी घडलेली घटना ही फक्त आम्हा तिघांनाच माहिती आहे. पण जेव्हा जेव्हा ही घटना मला आठवते तेव्हा तेव्हा अंगावर शहारे येतात. आता त्या जागी ते झाड नाहीये. रस्ता रुंदीकरणाच्या कारणाने ते भले मोठे झाड आता तोडण्यात आले आहे. झाड तोडल्यानंतर तिथे कधीच कोणाला ती बाई परत दिसली नाही. आता तिथे ते पिंपळाचे झाड पण नाही आहे आणि त्या बाईचे भूत पण. कधीतरी तिथून जाताना ते झाड आठवते आणि घडलेला तो प्रसंग डोळ्यासमोर येतो आणि सर्व आठवणी ताज्या होतात. आयुष्यात अशा काही घटना घडून जातात की त्यामुळे आपण त्या गोष्टी आयुष्यभर कधीच विसरू शकत नाही. ही घटना माझ्या हृदयात कायमची कोरली गेली आहे आणि ती मी कधीच विसरू शकणार नाही.